हे आता मुद्दे साधूच असतात, परंतु औरंगजेब हा आक्रांत होता, हा काही भारतीय नव्हता, बाहेरून आलेला होता. आणि तो जो मुद्दा निर्माण झाले त्याचे कारण आहेत की अशा प्रकारे लोकांना, अशा आक्रांत लोकांना आदर्श म्हणून आणि जे अराजकता पसरवण्याचं कार्य त्याद्वारे घडतं आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. जसं उदाहरण सांगायचं ठरलं तर ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेने ठार मारलं, पण त्याला मारल्यानंतर त्याला समुद्रात फेकून दिलं, म्हणजे त्याला कबरला सुद्धा जागा दिली नाही. याचे कारण असे असतात की कबरमध्ये जे आणि अशा प्रकारच्या गोष्टी असतात तर हे लोक त्याला आदर्श म्हणतात आणि मग अशा व्यक्तीला आदर्श म्हणून त्या नावाखाली अराजकता वाढते आणि म्हणून हा जो विरोध घडतो आहे याला कारण हे आहे की अशा प्रकारच्या कबरी नको आहेत. आता तो काढणं न काढणं हा सरकारचा विषय आहे, परंतु हा जो वाद निर्माण झाला त्याचं कारण हे आहे. नाही, आता कोणी कोणाच्या धर्माविरुद्ध बोलणं हा विषय वेगळा आहे. धर्माबद्दल बोलण्याऐवजी त्या धर्मामध्ये जे अराजक तत्व असतात त्याच्याविषयी बोलणं महत्वाचं असतं. कारण प्रत्येक धर्मामध्ये चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक असतात, परंतु धर्माच्या नावाखाली जर कोणी अराजकता निर्माण करीत असेल तर त्याला विरोध असणं गरजेचं आहे, असं आमचं मत आहे. ते विषय संयुक्ती आहे नाही असं नाही आहे. त्या नावाने ज्यावेळेला अराजकता वाढते तर त्यावेळेला असे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून जे हिंदुत्ववादी संघटनेने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर त्याला काही कारण आहेत. जसं नागपूरला, या नागपूरमध्ये जो दंगल वगैरे झाली हे अराजक तत्वांनी केलेली आहेत आणि ते करून झालेले आहेत. कारण त्यामध्ये असं आहे की एवढे दगड त्या ठिकाणी आले कुठून, आणि म्हणून या अराजक लोकांना आदर्श म्हणून जे काही लोक असतात, जसं गीतेमध्ये भगवान सांगतात यद्यथा चरते श्रेष्ठ तत्त्वदेवी तरोजनहा सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. एखादा मनुष्य एखाद्या व्यक्तीला जेव्हा आदर्श म्हणतो तर त्याला तो प्रमाण मानित असतो आणि डोळ्यासमोर जेव्हा ते काही दृश्य दिसतं तर त्या मनामध्ये ते विचार येतात आणि म्हणून अशा प्रकारच्या कबरी जेव्हा असतात तर त्या कबरी या अराजक लोकांना आदर्श निर्माण करतात आणि मग हे अशा प्रकारचे कृत्य घडतात.